हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उमेदवाराच्या घोषणेआधीच बुलढाण्यात शिंदे गटाच्या संजय गायकवाडांनी अर्ज भरला। युतीमध्ये जागा शिंदेंच्या वाट्याला येईल की नाही या शंकेनं अर्ज भरल्याची चर्चा। संजय गायकवाडांनी अर्ज भरला असेल तर मुख्यमंत्री समज देतील, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या समजुतीनंतर गायकवाड अर्ज मागे घेण्याचा देखील विश्वास व्यक्त। वाशिम यवतमाळ मधला उमेदवारीचा तिढा सुटल्याचा दावा, आपल्याच नावावर शिक्कामोर्तब। शिंदे गटाच्या भावना गवळींची माहिती, वर्षा बंगल्यावरच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। मतदारसंघामध्ये तीव्र नाराजीमुळे हेमंत गोडसेंना नाशिकची जागा अजिबात मिळणार नाही, भाजपच्या दिनकर पाटलांचं वक्तव्य। तर धाराशिवसाठी राणा जगजितसिंह पाटील अजित पवारांच्या भेटीला। काही मतदारसंघ भाजपनं स्वतःकडे खेचल्यानं शिंदे गटात नाराजी, निगेटिव्ह सर्व्हेचं कारण पुढे करत जागा स्वतःकडे घेतल्याची तक्रार, सूत्रांची माहिती। तर नेत्यांचं खच्चीकरण होत असल्याची पक्षातील नेत्यांमध्ये चर्चा सुरू। जागा वाटपावरून शिंदे फडणवीस यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत, पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा देणं हेच सर्वांचं ध्येय, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। नाशिकमधील सकल मराठा समाजाच्या बैठकीला विजय करंजकर उपस्थित, ठाकरे गटानं तिकीट कापल्यानंतर करंजकर नाराज, करंजकर काय भूमिका घेतात याकडे लक्ष। हातकणंगलेसाठी पुन्हा एकदा तिकीट मिळाल्याचा शिंदेंचे खासदार धैर्यशील माने यांचा दावा, समर्थकांकडून फटाक्यांची आतषबाजी, मात्र भाजपकडून सदाभाऊ खोत तर राहुल आवाडे अपक्ष लढण्यावर ठाम। रामटेकमधील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानं काँग्रेसला मोठा धक्का, बर्वेंच्या वकिलांची हायकोर्टात धाव, तातडीच्या सुनावणीची मागणी। उमेदवारी म्हणजे विजय नाही, अमरावतीमध्ये भाजपनं नवनीत राणांना तिकीट दिल्यानंतर बच्चू कडू आक्रमक, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ देखील निवडणूक लढवण्यावर ठाम। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपच्या पारड्यात जाण्याची शक्यता, लवकरच नारायण राणेंच्या उमेदवारीची घोषणा होण्याची देखील चर्चा। अजित पवार शिंदे फडणवीसांच्या भेटीनंतर शिवतारेंचा विरोध मावळल्याची माहिती, आज पत्रकार परिषदेद्वारे भूमिका मांडणार, शिवतारे महायुतीमध्येच राहणार की मग अपक्ष अर्ज भरणार याकडे देखील लक्ष। मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची आज बैठक, उद्धव ठाकरे शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन, वंचितच्या पहिल्या यादीनंतर महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष। देशात काँग्रेसचा पंतप्रधान व्हावा अशी आमची भूमिका, सांगलीच्या एका जागेसाठी काँग्रेस पंतप्रधान पद घालवणार का, संजय राऊतांचा सवाल। तर काँग्रेस खुर्चीसाठी नाही देशासाठी लढते, नाना पटोलेंचं उत्तर। किल्ले शिवनेरीवर शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे समोरासमोर, अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांचे आशीर्वाद घेतले, निवडणुकीसाठी दोन्ही नेत्यांच्या एकमेकांना शुभेच्छा। रामटेकमध्ये वंचितकडून 2 उमेदवारांना एबी फॉर्म, शंकर साहंदे किशोर गजबे यांनी वंचितचे एबी फॉर्म जोडल्यानं गोंधळ, आज अर्जांची छाननी, तर आंबेडकर यांच्याकडून कुणाचं नाव निश्चित होणार याकडे लक्ष। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला, 1 एप्रिलपर्यंत केजरीवालांना ईडी कोठडी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।